मी वैभव गुल्हाने ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मी आज घेऊन आलो आहे नवीन लेसन. या लेसनचं नाव आहे एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन. हा टॉपिक 11वीमध्ये एक बेसिक चॅप्टर आहे. तसंच ॲग्रिकल्चरमध्ये प्रिपरेशन करणारे म्हणजे MCR एक्झाम असो किंवा ICRच्या GRF SRF एक्झाम असो, त्यामध्ये सुद्धा हा टॉपिक महत्त्वाचा आहे. हा टॉपिक चालू करायच्या पहिले काही बेसिक आयडिया या चॅप्टरबद्दल घेऊ की एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन का करावं लागेल किंवा फूड प्रोडक्शनचं इन्क्रीज का करायला लागेल, कशामुळे ते फूड प्रोडक्शन इन्क्रीज होतं, कोणत्या ब्रांचेस यात मदत करतात. तर सर्वात प्रथम ॲटोट्रॉप आणि हेटेरोट्रॉप. ॲटोट्रॉप म्हणजे काय? असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात त्याला आपण ॲटोट्रॉप म्हणतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर प्लांट्स अँड अल्गी. हेटेरोट्रॉप्स म्हणजे काय? असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. लक्षात, ते न्यूट्रिशनसाठी, फूडसाठी, इसेन्शियल एलिमेंटसाठी दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर डिपेंडंट असतात, म्हणून आपण त्याला हेटेरोट्रॉप म्हणतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर ॲनिमल्स, फंगाय हे सर्व हेटेरोट्रॉप्समध्ये येतात. आता एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शनमध्ये जो कल्टिवेटेड जो लँड आहे ना, जो ॲग्रिकल्चरमध्ये 143 मिलियन हेक्टर जो कल्टिवेटेड लँड आहे, हा लँड दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. त्यामुळे आपलं जे फूड प्रोडक्शन आहे, कल्टिवेटेड लँड दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. त्यामुळं आणि पॉप्युलेशन, जे वर्ल्ड पॉप्युलेशन म्हणा, इंडियन पॉप्युलेशन म्हणा, ही अलार्मिंग रेटनं जवळपास नियर अबाउट 3% पर इयर या रेटनं ते इन्क्रीज होत चालली आहे. लँड कमी होत चालला आहे. कालांतरानं आपल्याला फूडचं, अन्नाचं कमतरता पडू नये यासाठी आपल्याला एन्हान्समेंट इन फूड प्रोडक्शन करावं लागेल. आता हे करासाठी ना, म्हणजे एन्हान्समेंट करासाठी जनरली ॲग्रिकल्चरमध्ये आपण दोन ब्रांचेस महत्त्वाचे काम करतात. एक सर्वात पहिले प्लांट ब्रीडिंग आणि दुसरं ॲनिमल ब्रीडिंग. आता प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय, ॲनिमल ब्रीडिंग म्हणजे काय, ते आपण डिटेलमध्ये घेऊ. प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय की डेव्हलपमेंट ऑफ हाय यील्डिंग व्हेरायटीज विथ गुड क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अँड न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असे क्रॉप बनवणे. ॲनिमल ब्रीडिंगमध्ये जसे आपले डोमेस्टिक ॲनिमल आहे, काऊ, बफेलो, गोट, शीप, चिकन है ना, यांचं म्हणजे काऊमध्ये मिल्कचं प्रोडक्शन वाढवणे, शीप आणि गोटमध्ये मीट प्रोडक्शन वाढवणे, चिकनमध्ये तुमचं एक प्रोडक्शन आहे ना, मीट प्रोडक्शन इन्क्रीज करणे, हे सर्व काम कोणाकडे येतील तर ॲनिमल ब्रीडिंगमध्ये येतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करू प्लांट ब्रीडिंग है ना, आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह अँड ॲक्टिव्हिटी इन प्लांट ब्रीडिंग. आता फर्स्ट ऑफ ऑल प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय, पहिले डेफिनेशन पाहू. प्लांट ब्रीडिंग इज अ आर्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी टू चेंजिंग और इम्प्रूविंग the genetic makeup of a crop plant for human use. Plant breeding means art, science and technology to changing the genetic makeup of a crop plant. याला आपण प्लांट ब्रीडिंग म्हणतो. आता प्लांट ब्रीडिंग मध्ये मोस्टली 4 टर्म महत्वाचे आहेत. सर्वात पहिला आर्ट, नेक्स्ट सायन्स, नेक्स्ट टेक्नॉलॉजी, जेनेटिक मेकअप. आता आर्ट म्हणजे काय, जसं सुरुवातीला ॲग्रिकल्चर जेव्हा स्टार्ट झालं है ना, हिस्टॉरिक पिरियडमध्ये जर का आपण गेलो तेव्हा हाय यील्डिंग व्हेरायटीज किंवा काही अशा म्हणजे 1900च्या पूर्वी, जिनेटिक्स याच्या पूर्वीच्या काळी ॲग्रिकल्चरमध्ये जे काही शेती केली जात होती ते इमॅजिनेशन है ना, किंवा स्किल, की हा प्लॅन्ट चांगला दिसतो, याचे कॅरेक्टरिस्टिक चांगले दिसतात किंवा याच्यात क्वालिटी चांगली आहे, अशा प्रकारे त्या हिस्टॉरिक पिरियडमधले किंवा पूर्वीच्या काळातले शेतकरी आपल्या स्किलच्या भरोश्यावर चांगले प्लॅन्ट सिलेक्ट करायचे आणि ते पुढच्या जनरेशनसाठी सीड म्हणून ग्रोईंगसाठी ठेवायचे. आणि ते टोटली जे काही सीड प्रोडक्शन होतं, जे नेक्स्ट जनरेशनला लावायचं आहे, ते सीड प्रोडक्शन हे टोटली स्किलच्या भरोश्यावर होतं है ना, की नाही हा प्लॅन चांगला आहे तर हा आपण सीडसाठी ठेवायला पाहिजे. म्हणून आपण प्लॅन ब्रीडिंगमध्ये पहिले आर्ट म्हणलं. नेक्स्ट सायन्स. ग्रिगोर जॉन मेंडल नावाच्या सायंटिस्टनं 1857 पासून 1865 पर्यंत 2 रिसर्च पेपर पब्लिश केले. गार्डन पीवर 7 वर्ष रिसर्च केला. अनेक नवीन एक ब्रांच डेव्हलप केली ज्याला आपण म्हणतो जेनेटिक्स. ही ब्रांचचं एस्टॅब्लिशमेंट आपण 1900 मध्ये नवीन एक ब्रांच आली आणि या ब्रांचच्या साह्यानं आपण जेनेटिक मेकअप म्हणजे DNA काय आहे, RNA काय आहे, सायटोजेनेटिक्स म्हणजे काय, जेनेटिक्स म्हणजे काय, हे प्रिन्सिपल कसे अप्लाय करायचे हे कालांतरानं आपण
अप्लाय करणं शिकलो किंवा डेव्हलप करणं शिकलो, त्यापासून आपण प्लांट ब्रीडिंगला आपण सायन्स म्हणलं. कालांतरानं जिनेटिक मॉडिफाईड क्रॉप, ट्रान्सजेनिक क्रॉप आपण डेव्हलप केलं. एक्झाम्पल द्यायचं झालं तर बॅसिलस थुरेंजेनेसिस म्हणजे बीटी कॉटन. बॅसिलस थुरेंजेनेसिस नावाचा एक सॉईलमध्ये असणारा बॅक्टेरिया, त्याचं जीन, त्याचं DNA सेगमेंट आपण घेऊन कॉटनच्या प्लॅन्टमध्ये ते इन्सर्ट केलं. आलं लक्षात? जनरली सहज नसतं किंवा एखादा फॉरेन जीन, जसं आपलं ह्युमन बॉडीचं जर एक्झाम्पल घेतलं, एखादी फॉरेन बॉडी जर आपल्या शरीरात आली, एक एक्झाम्पल किडनी स्टोनचं घेऊ, की साधा एखादा स्टोन आपल्या किडनीमध्ये जर का तयार झाला तर आपली बॉडी ते डिटेक्ट करतं किंवा सांगतं किंवा त्या पोटात दुखतं किंवा किडनी स्टोन आहे. आलं लक्षात? म्हणजे कोणतीच बॉडी, एक फॉरेन बॉडी ह्युमन बिंगची बॉडी ॲक्सेप्ट करत नाही. आलं लक्षात? तर बॅसिलस थुरेंजेनेसिस नावाचा एक बॅक्टेरियाचा एक जीन आपण टोटली कॉटनच्या प्लॅन्टमध्ये इन्सर्ट केला. आलं लक्षात? ही सहज गोष्ट नाही. याच्यासाठी आपण जिनेटिक इंजिनिअरिंग नावाची एक ब्रांच डेव्हलप केली, काही टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केली आणि तो बॅक्टेरियल जीन आपण कॉटनमध्ये इन्सर्ट केला. म्हणून आपण प्लांट ब्रीडिंगमध्ये अजून एक टर्म ॲड केली, त्या टर्मला म्हटलं आपण टेक्नॉलॉजी. हा ना. आता व्हॉट इज मीन बाय जेनेटिक मेकअप? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन म्हणजे तुमचे DNA, तुमचे RNA, तुमचे प्रोटीन, लक्षात, तुमचे जीन, तुमचे क्रोमोझोम, या सर्व गोष्टी म्हणजे जेनेटिक मेकअप. तुम्ही जर का जीनमध्ये काही चेंजेस करत असाल, तुम्ही जर का DNA मध्ये काही चेंज करत असाल तर चेंजेस हे त्या इंडिव्हिज्युअलमध्ये दिसतात. आता त्याला म्हणून आपण जेनेटिक मेकअप. म्हणजे प्लांट ब्रीडिंग इज आर्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी टू चेंजिंग और इम्प्रूव्हिंग the genetic makeup of a crop plant for human uses is known as plant breeding. याला आपण प्लांट ब्रीडिंग म्हणू. आता ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग, प्लांट ब्रीडिंगचे काय ऑब्जेक्टिव्ह आहे? सर्वात पहिला बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे हायर यील्ड. दिवसेंदिवस कल्टिवेटेड लँड कमी होत चाललेला आहे. लक्षात? म्हणून आपल्याला काय करायचं आहे की अशा व्हेरायटी डेव्हलपमेंट करायच्या की ज्या व्हेरायटीचं यील्ड हे डबल असलं पाहिजे. लक्षात? त्यासाठी थोडंसं प्लांट ब्रीडिंगच्या हिस्ट्रीमध्ये जर का आपण गेलो, थोडंसं आपण हिस्ट्रीमध्ये गेलो तर आपल्याला असं दिसतात की नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग नावाच्या सायंटिस्टनं नॉरिन 10 है ना या व्हेरायटीची मदत घेऊन जे टॉल व्हेरायटी ऑफ व्हीट होत्या ते सेमी डॉर्फ केल्या. सेमी डॉर्फ केल्यामुळं काय झालं की जे नायट्रोजनचा रिस्पॉन्स होता, म्हणजे इनटेक कॅपॅसिटी ते इन्क्रीज झाली आणि फायनली लॉजिंग जो प्रॉब्लेम होता, लॉजिंग रजिस्टरने त्यात डेव्हलप झाला आणि या दोन्ही गोष्टीचा फायदा काय झाला तर इन्क्रीजिंग यील्ड. लक्षात? जसं लर्मा रोजो, सोनेरा 64, HD 2329 ह्या सर्व वीडच्या व्हेरायट्या डेव्हलप केल्या. तसंच डॉक्टर MS स्वामीनाथन, फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया, या सायंटिस्टनं आपल्या देशात वीडच्या सोनालिका, कल्याण सोन्यासारख्या हाय यील्डिंग व्हेरायटी डेव्हलप केल्या. म्हणून आपण त्याला फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन इन इंडिया म्हणतो. हेनरी मिचेल नावाच्या सायंटिस्टनं इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट इथे IR8 इंटरनॅशनल राईस 8 नावाची सेमीडॉर्फ राईसची व्हेरायटी डेव्हलप केली. लक्षात? कालांतरानं भारतात जया, पद्मा, रत्ना सारख्या राईसच्या व्हेरायट्या डेव्हलप झाल्या. ह्या सर्व एक्झाम्पल आहेत हाय यील्ड, है ना. ह्या व्हेरायटीज आपण डेव्हलप केल्या. तुम्ही जर मेजमध्ये गेलं तर गंगा 101, शक्तिमान सिरीज. तुम्ही जर का मेजमध्ये गेले तर गंगा 101, ज्वारमध्ये गेले तर कोऑर्डिनेटेड सरगम हायब्रिड फ्रॉम 1 to 20 असे ज्वारमध्ये, PHB1 हे बाजरामध्ये, अशा वेगवेगळ्या हाय यील्डिंग व्हेरायटीज आपण काय केल्या प्लांट ब्रीडिंगमध्ये डेव्हलप केल्या विथ द हेल्प ऑफ प्लांट ब्रीडिंग प्रिन्सिपल्स अँड मेथड्स. दुसरं ऑब्जेक्टिव्ह आपलं इम्प्रूव्ह क्वालिटी. इम्प्रूव्ह क्वालिटी म्हणजे काय की ग्रेन कलर, ग्रेन साईज, है ना. त्यानंतर काय म्हणू शकतो, ग्रेन साईज, ग्रेन कलर, बेकिंग क्वालिटी इन व्हीट, कुकिंग क्वालिटी इन राईस, हे काय केली आपण इम्प्रूव्ह केली. जसं फ्रूटमध्ये जर काय घेतो म्हटलं तर फ्लेवर, ॲरोमा, टेस्ट सुद्धा आपण फ्रूटमध्ये डेव्हलप केलं. व्हेजिटेबलमध्ये किपिंग क्वालिटी इन व्हेजिटेबल आपण डेव्हलप केली. हे सर्व काय झालं तर इम्प्रूव्ह इन क्वालिटी. काय इन्सेक्ट अँड डिसीज रेजिस्टन्स. आता ॲग्रिकल्चरमध्ये पाहतो म्हटलं तर इन्सेक्ट नियर अबाउट ॲन ॲव्हरेज 20% नुकसान करतात, डिसीजेस नियर अबाउट 30% नुकसान करतात. लक्षात?
जर आपण एखादा इन्सेक्ट रेजिस्टंट किंवा डिसीज रेजिस्टंट व्हेरायटी जर का डेव्हलप केली तर आपण त्या क्रॉपची क्वालिटी वाढवू शकतो, लक्षात, आणि ईल्ड सुद्धा इन्क्रीज करू शकतो. जसं वीटमध्ये हिमगिरी हे रेजिस्टंट व्हेरायटी आहे रससाठी, लक्षात. अशा भरपूर साऱ्या व्हेरायटी आपण इन्सेक्ट रेजिस्टंट केला. इन्सेक्ट रेजिस्टंटमध्ये आपण एक चांगलं उदाहरण घेऊ, बीटी कॉटन, जे पिंक बोलवर्म, स्पॉटेड बोलवर्म आणि अमेरिकन बोलवर्म या तिन्ही बोलवर्मला काय करतं तर रजिस्टंट प्रोव्हाइड करतं. हे झालं इन्सेक्ट अँड डिसीज रजिस्टंट. सिंक्रोनाइज मॅच्युरिटी म्हणजे काय, प्लांटमध्ये जे काही फ्लावर येतील ते सर्व सेम टाइमला मॅच्युअर झाले पाहिजे. सेम टाइमला मॅच्युअर झाले म्हणजे सेम टाइमला पॉलिनेशन होईल, सेम टाइमला फर्टिलायझेशन होईल आणि सेम टाइमला फ्रूट डेव्हलपमेंट होईल. म्हणजे एक एक्झाम्पल जर का घेतलं, मूगमध्ये किंवा तूरमध्ये किंवा कॉटनमध्ये जे पिकिंग आहे ते 3 वेळा 4 वेळा केला जातं. त्यामुळे लेबर कॉस्ट वाढतो, लक्षात. आणि ड्यू टू अनसर्टन एन्व्हायरमेंटल कंडिशन मुळेही फार्मरला काय होतात तर नुकसान होतात. कॉटनमध्ये जनरली आपण 3 पिकिंग करतो, लक्षात. जर का सिंक्रोनाइज मॅच्युरिटी झाले, सर्व फ्लावर सेम टाइमला मॅच्युअर झाले तर सर्व बॉल एकाच वेळेस ओपनिंग होईल आणि सर्वच्या सर्व कॉटन फार्मर ॲट ए टाइम हार्वेस्ट करू शकेल. याला म्हणतो आपण सिंक्रोनाइज मॅच्युरिटी. नेक्स्ट आहे डॉर्मन्सी. डॉर्मन्सी म्हणजे काय तर मूगमध्ये एक जनरली उदाहरण घेऊ. मूग उडीदमध्ये काय होतं की जस्ट हार्वेस्टिंगच्या वेळेस जर पाऊस आला तर त्या सीड त्या पॉडमध्येच काय होतात तर जर्मिनेट होतात, है ना. जर्मिनेट झाल्यामुळं सडनली यील्ड काय होते तर कमी होते. तर ही डॉर्मन्सी जर का आपण इंड्यूस करू शकलो, त्यात ॲड करू शकलो, तर काय होतील की हे जी जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आहे, जे पॉड कंडिशन होतं ते कालांतरानं रिड्यूस होऊन जाईल, लक्षात. दिले म्हणून आपण डॉर्मन्सी. नेक्स्ट आहे सलाईन सॉल्ट टॉलरंट क्रॉप. सॅलिनिटी किंवा सॉल्ट टॉलरंट क्रॉप. जसं आपण ज्या एरियात रेनफॉल जास्त होतो, पाऊस जास्त पडतो, तिथच्या जमिनी ॲसिडिक असतात. त्या ॲसिडिक जमिनीत फक्त तुम्ही राईस ग्रो करू शकता किंवा ॲसिड लोविंग क्रॉप ग्रो करू शकता. अशा वेळेस आपण असे क्रॉप डेव्हलप करायचे की, मी सिंपल उदाहरण घेतो, राईस. राईस हा ॲसिडिक पीएच मध्ये येणारा क्रॉप आहे. राईस हार्वेस्ट झाल्यानंतर त्या जमिनीत एखादा दुसरा क्रॉप घेता यावा यासाठी आपण सॉल्ट टॉलरंट, ॲसिड टॉलरंट क्रॉप डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट आहे ॲग्रोनॉमिक कॅरेक्टरिस्टिक. ॲग्रोनॉमिक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय, जसं प्लांट हाईट, टिलरिंग, नंबर ऑफ पॉड, हे सर्व गोष्टी कशात येतात तर ॲग्रोनॉमिकल कॅरेक्टरिस्टिक मध्ये. एक्झाम्पलनं आपण एक्सप्लेन करू. जसं टॉल व्हीट व्हेरायट्या लॉजिंगमुळं यील्ड लॉस होत होता किंवा नायट्रोजनच्या फर्टिलायझरला ते रिस्पॉन्स करत नव्हत्या. नॉर्मन अर्नेस बोरलॉक नावाच्या सायंटिस्टने काय केला, त्याला सेमी डॉर्फ केला, त्याची हाईट रिड्यूस केली, त्यामुळे लॉजिंग रेजिस्टन्स इन्क्रीज झालं आणि फर्टिलायझरचा जो रिस्पॉन्स होता तो इन्क्रीज झाला. म्हणजे ॲग्रोनॉमिकल कॅरेक्टरिस्टिक जर का तुम्ही इम्प्रूव्ह केले, नंबर ऑफ टिलर्स जर का तुम्ही इम्प्रूव्ह केले, है ना, वाढवले, तर सडनली त्याचा जो इफेक्ट आहे तो यील्डवर पडतो. म्हणून ॲग्रोनॉमिकल कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण काय करू, काम करू. नेक्स्ट आहे मॅच्युरिटी ड्युरेशन. मॅच्युरिटी ड्युरेशन म्हणजे काय तर मॅच्युरिटी ड्युरेशन म्हणजे जसं कॉटन नियर अबाउट 6 महिने घेतं, 180 दिवस घेतं. म्हणजे काय झालं की जून महिन्यात ग्रो केलेला कॉटन तुम्ही डिसेंबरला हार्वेस्ट करता आणि फील्ड क्लिअर करायसाठी अजून 1 महिना म्हणजे जानेवारी गेला. जर आपण म्हणजे जानेवारी गेला, जर का तो फार्मर रेनफेड फार्मिंग करत असेल तर त्याचं पूर्ण सीझन म्हणजे वर्षच गेलं. असं न करता आपण कॉटनचं ड्युरेशन किंवा तूर एक 6 महिन्याचा क्रॉप आहे, त्याचं जर का ड्युरेशन आपण कमी केलं, लक्षात. तूर या क्रॉपचं ड्युरेशन जर का आपण 4 महिने केलं, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर, तर ऑक्टोबरपर्यंत फील्ड क्लिअर करून एंड ऑफ द ऑक्टोबर तो फार्मर वीट ग्रो करू शकतो. म्हणजे त्याला एक नेक्स्ट सीझन क्रॉप घेता आलं, लक्षात. तर अशा प्रकारे आपण चेंज इन मॅच्युरिटी ड्युरेशन करून काय करू शकतो तर जे आपले क्रॉपिंग सीझन्स आहेत ते वाढवू शकतो, लक्षात. जसं आपण उपवास 120 किंवा पुसा अर्ली 16 हे असे तुरीच्या व्हेरायटी डेव्हलप केला जे नियर अबाउट 110 ते 130 दिवसात हार्वेस्टिंगला येतात. तसंच नेक्स्ट फोटो अँड थर्मो इनसेन्सिटिव्हिटी. इनसेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, जसं वीट हा क्रॉप असा आहे की ज्याला कोल्ड क्रॉप लागतं किंवा रबी क्रॉपमध्ये येतो, लक्षात. राईस असा क्रॉप आहे ज्याला हॉट अँड ह्युमिड क्लायमेट लागतं, आलं लक्षात. तर आपण यांना फोटो आणि थर्मो इनसेन्सिटिव्ह जर का डेव्हलप करू शकलो किंवा डेव्हलप केलं तर पंजाबमध्ये ग्रो होणारा वीट आणि वेस्ट बेंगालमध्ये ग्रो होणारा राईस, लक्षात,
आपण फोटो आणि थर्मो इनसेन्सिटिव्हिटी डेव्हलप केल्यामुळं आता आपण पंजाबमध्ये राईसी ग्रो करू शकतो आणि वेस्ट बेंगालमध्ये आपण वीटसुद्धा ग्रो करू शकतो. याला म्हणतो नेक्स्ट व्हेरायटी फॉर न्यू सीझन. व्हेरायटी फॉर न्यू सीझन मीन्स का की जसं मेज हा क्रॉप खरीप क्रॉप आहे, पण प्लांट ब्रीडिंगच्या प्रिन्सिपल्स अँड मेथडच्या सहाय्यानं आपण मेज हा खरीप, रब्बी आणि समर या तिन्ही सीझनमध्ये आपण काय करू शकतो, ग्रो करू शकतो. जसा मूग हा समर क्रॉप आहे, पण मूग सुद्धा आपण खरीप क्रॉप म्हणून किंवा समर क्रॉप म्हणून काय करू शकतो, ग्रो करू शकतो. जसं व्हेजिटेबलमध्ये भरपूर साऱ्या अशा व्हेजिटेबल आहेत, जसं कॉलीफ्लावर, कॅबेज, टोमॅटो, हे सर्व आता सीझनल राहतात. हे कोणत्याही सीझनमध्ये आपण काय करू शकतो, ग्रो करू शकतो. याला म्हणतो आपण व्हेरायटीज फॉर न्यू सीझन. नेक्स्ट नॉन शॅटरिंग कॅरेक्टरिस्टिक. एक्झाम्पल घेऊ मूग. मुंगाच्या जेव्हा शेंगा किंवा पॉट्स जेव्हा दाण्यानं भरलेले असतात, कालांतरानं जेव्हा इन्क्रीजिंग टेम्परेचर, इन्क्रीजिंग लाईट इंटेन्सिटी होतं, तेव्हा ह्या शेंगा फुटतात. आणि फुटल्यामुळं काय होतं की ग्रेन खाली पडतात, आणि ग्रेन खाली पडले की लॉस इन यील्ड. आलं लक्षात. तर आपण प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट ब्रीडिंग आणि त्याच्या मेथड अप्लाय करून नॉन शॅटरिंग कॅरेक्टरिस्टिक आपण डेव्हलप करू शकतो की कितीही टेम्परेचर इन्क्रीज झालं, लाईटची इंटेन्सिटी कितीही इन्क्रीज झाली, तरी हा पॉट शॅटर झाला नाही पाहिजे, ओपन झाला नाही पाहिजे. हे सुद्धा आपण प्लांट ब्रीडिंगच्या सहाय्याने काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट डिटर्मिनेट ग्रोथ. आपण प्लांट ब्रीडिंगच्या प्रिन्सिपल्स आणि मेथडच्या सहाय्यानं है ना डिटर्मिनेट ग्रोथ असणाऱ्या व्हेरायट्या आपण पिजन पी, मूग, कॉटनमध्ये डेव्हलप करू शकतो. त्यामुळं काय होईल की आपलं यील्ड हे वाढणार आहे किंवा यील्ड हे इन्क्रीज होईल जर आपण डिटर्मिनेट ग्रोथच्या व्हेरायट्या डेव्हलप करू शकलो तर. नेक्स्ट एलिमिनेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस. जसं लॅथरस डालमध्ये BOA नावाचं जे टॉक्सिक सबस्टन्सेस आहे, जे ह्युमन बिईंगला पॅरालिसिस आणण्यास मदत करतो, तो टॉक्सिक सबस्टन्सेस शरीरात गेल्यामुळे ह्युमन बिईंगला पॅरालिसिस होऊ शकतो. तर या लॅथरस डालमधलं तुमचं BOE हे टॉक्सिक सबस्टन्सेस एलिमिनेट करणे. तसंच ब्रासिका ऑइलमधलं युरिक ॲसिड याचीही हे जे टॉक्सिक सबस्टन्स आहे याचंही कंटेंट काय करणे, तर लो करणे. तर आपण असे असणारे व्हेरियस क्रॉपमध्ये वेगवेगळे टॉक्सिक सबस्टन्सेस असणारे जे काही क्रॉप आहेत, जे काही सीड आहेत, प्लांट ब्रीडिंगच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, तर हे टॉक्सिक सबस्टन्सेस आपण रिमूव्ह करू शकतो. प्लांट ब्रीडिंगचे मी काही महत्त्वाचे उदाहरणासोबत ऑब्जेक्टिव्ह घेतले. पण प्लांट ब्रीडिंगचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे 7, 8, 10 घेतलेले एक्झाम्पलच नाही. जसं क्रॉप असेल त्या प्रकारे प्लांट ब्रीडिंगचा ऑब्जेक्टिव्ह बदलतो. जर का आपण वॉटरमेलॉन जर का घेतला तर त्याची साईज, त्याचा कलर आणि त्याची टेस्ट हा वेगळा प्लांट ब्रीडिंगचा ऑब्जेक्टिव्ह होईल. तुम्ही जर का पालक घेतला तर लीफची मॅच्युरिटी किंवा लीफमध्ये असणारे तुमचे इसेन्शियल एलिमेंट, तर पालकासाठी वेगळे प्लांट ब्रीडिंगचे ऑब्जेक्टिव्ह. सांगायचा उद्देश एवढा की जसं क्रॉप असेल त्यानुसार प्लांट ब्रीडिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय होत जातात, तर बदलत जातात. तरी एक ब्रीफ आयडिया तुम्हाला प्लांट ब्रीडिंग किंवा प्लांट ब्रीडिंगच्या ऑब्जेक्टिव्ह बद्दल यावं यासाठी मी नियर अबाउट एक 10 ते 11 बेसिक प्लांट ब्रीडिंगचे प्रिन्सिपल घेतले. लक्षात. आज आपण कव्हर केलं प्लांट ब्रीडिंग म्हणजे काय. तर प्लांट ब्रीडिंग इज अ आर्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी टू चेंजिंग और इम्प्रूविंग द जेनेटिक मेकअप ऑफ क्रॉप प्लांट फॉर ह्युमन यूज अँड objectives of plant breeding: higher yield, improve quality, disease insect resistance, change in maturity duration, dormancy, agronomical characteristic, synchronized maturity and so on. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटीज इन प्लांट ब्रीडिंग कव्हर करू. त्यानंतर प्लांट ब्रीडिंग या ब्रांचसोबत दुसरा कोणता ब्रांच या ब्रांचला मदत करतात ते कव्हर करू. जगात आणि इंडियात आपण प्लांट ब्रीडिंग या ब्रांचच्या सहाय्यानं कोणकोणते अचिव्हमेंट घेतले किंवा कोणकोणते अचिव्हमेंट आपण अचीव केले ते आपण पाहू. तुम्हाला जर ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरचे लेक्चर टॉपिक जर का आवडत असतील तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.